नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये विविध फळमालकांच्या राहुट्या लागलेल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून तर साधारण मे महिन्यापर्यंत यात्रांचा हंगाम सुरू होतो आणि या यात्रा जत्रांच्या हंगामाला तमाशाची बारी ही हमखास ठरवली जाते. नारायणगाव ही तमाशाची पंढरी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी विविध फळमालकांच्या 30 ते 35 राहुट्या या ठिकाणी लागणार आहेत. नारायणगाव ही जी तमाशाची पंढरी आहे, ह्या पंढरीची ओळख ह्या फळमालकांमुळं, तमाशा कलेमुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचलेली आहे. अगदी साता समुद्रापलीकडे देखील ह्या तमाशाची ओळख गेलेली आहे. नारायणगावच्या या तमाशा पंढरीमध्ये सध्या 30-35 राहुट्या उभं करण्याचं काम चालू आहे. विठाबाई भाऊ नारायणगावकर, आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ, चंद्रकांत ढवळपुरीकर सह किरण भाऊ ढवळपुरीकर, दत्ता महाडिक, सविता राणी पुणेकर अशा विविध राहुट्या या ठिकाणी उभं करायचं काम चालू आहे. शांताबाई जाधव आहे, संभाजीराव जाधव, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे विशाल काय नाव आहे, विशाल देवठाणकर, सुरेखा सविता नगरकर, शिवाजी बोरगावकर अशा विविध राहुट्या या ठिकाणी उभ्या करण्याचं काम चालू आहे. सगळे फळमालक, त्यांचे मॅनेजर या ठिकाणी कार्यालय थाटण्याचं कामकाज करतात. यावेळेला ज्या या ठिकाणी राहुट्या उभ्या केलेल्या आहेत त्या अतिशय योग्य पद्धतीनं नारायणगावच्या ग्रामपंचायतीनं, म्हणजे नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, त्याचबरोबर मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष नाना खैरे, ह्या सगळ्या मंडळींनं चांगलं नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था देखील केली जाणार आहे. फळमालकांनो, यंदाच्या वर्षी जरी महागाई असली तरी यात्रा जत्रेचा उत्सव, गावची लोक वर्गणी काढून यात्रा भरवत असतात. तुमचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या, परंतु गावच्या यात्रा जत्रेचा उत्सव वाढवण्यासाठी आणि यात्रेचा तमाशा गावामध्ये होण्यासाठी जास्तीचे पैसे आकारू नका, अशीही तुम्हाला विनंती आहे. नमस्कार. आता नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये आपण राहुट्या थाटलेल्या आहेत. काय कसं नियोजन आहे यंदाच्या वर्षी, काय सांगाल? यंदा नियोजन योग्य पद्धतीने अगदी चोख झालेलं आहे. तमाशा पंढरी संघटना याच्यामध्ये नियमावली तयार होऊन नारायणगाव संपूर्ण ग्रामस्थांनी, पदाधिकाऱ्यांनी इथं येऊन जागेची व्यवस्था करून, जागा साफसफाई करून, सगळं लाईट पाणी जी काय व्यवस्था ग्रामस्थांकडून लागेल नारायणगावच्या ती देण्याचे अगदी सांगून गेलेले आहेत. किती राहुट्या लागतील यंदा? सर्वसाधारण आता 32चं बजेट आहे साहेब. 32 राहुट्या लागतील एवढी जागा आहे. थोडं दाटीवाटीने काम चालू आहे, परंतु 32चं टार्गेट आहे साहेब. काय यामध्ये प्रामुख्याने कोणाकोणाच्या बारीच्या राहुट्या आहेत? नाही, बाहेरच्या म्हणजे नियमाप्रमाणे जे आहेत त्या प्रत्येक वर्षीप्रमाणे बाबा मंगला बनसोडे, तुकाराम खेडकर पांडुरंगमुळे, किरणकुमार ढवळपुरीकर, आनंद लोकनाट्य, भिका भीमा, पुन्हा मालती नामदार, हरिभाऊ बडे, छाया खिल्लारी बारामतीकर सर दीपक कुमार बारामतीकर आणि आनंद लोकनाट्य, पुन्हा भिका भीमाचे दुसरे चिरंजीव म्हणून गणेशराजे सांगवीकर, अशा संपूर्ण रावट्या ह्या ठिकाणी पदार्पण झालेले आहे. विठाबाई भाऊमांग नारायणगावकर त्यांची स्वतःची रावठी म्हणजे लागलेली असते नारायणगावला प्रत्येक वर्षी. असं काय यंदाचा सीझन कसा? नाही, आता सीझनचं काय झालं आहे साहेब, सर्वसाधारण प्रत्येक वर्षी, आता मागच्या वेळेला काय झालं, नेमकं विधानसभा आली, त्याच्या मागच्या वेळेला काय झालं तर लोकसभा आली होती. आता काय झाले, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आणि आता लोक निवडणूक झालेली आहे. त्याच्यामुळं येणारा जो हंगाम आहे यात्रेचा हा उच्चांकी संदर्भातला असू शकतो, ते नाकारता येत नाही. फक्त बाबा ज्यांचे कार्यक्रम योग्य आहेत त्यांनी चांगल्या कॅटेगरीमध्ये करण्याचा प्रयत्न केला तर ग्रामस्थांना काय पाहिजे, चांगला कार्यक्रम कोणाचा आहे त्याला मागणी असते. असं महागाई नाही, महागाई तर भरपूर आहेच. आता महागाई आहे त्याप्रमाणे बाबा दर मिळाले पाहिजेत आणि त्या दराप्रमाणे खर्च भागला पाहिजे, अशा पद्धतीने दर काढले काय पाहिजे. सरासरी काय कितीपासून तर कितीपर्यंत? आता काल नियमावली अशी ठरली साहेब का सर्वसाधारण कोणती रावटी असो 1,00,000 रुपयाच्या कमी तारीख विकायची नाही, म्हणजे कमीत कमी खर्च परवडतो. कमीत कमी 1 लाखाच्या कमीत कमी 1 लाखाच्या आत विकू नये, जेणेकरून फळमालकांना तो
जे प्रॉफिटमध्ये जातील असं. अनेकदा इथं राहुटी असते पण प्रत्यक्षात मात्र कुठं बारी होत नाही असा पण प्रकार कधी कधी समोर येतो. नाही, इथं रावटी असते, यात्रा कमिटी येते, कार्यक्रमाचा करार करून जाते, पण त्या तमाशा मंडळामध्ये काहीतरी विस्कळीतपणा आल्यामुळं तोच तमाशा त्या गावामध्ये पोचत नाही. पण त्याच तमाशाने त्याच्या अगोदर जर इथं हे सगळं सांगितलं का माझी ही अडचण आहे ती अडचण आहे, तर इथं जी संघटना आहे ना ती संघटना सर्वसाधारण त्याच्यावर काही ना काही नियोजन करून त्या गावामध्ये कार्यक्रम भले जरी ठरलेलं एक असेल तरी दुसरं नियोजन करून त्या गावामध्ये ते जाऊ शकतो कार्यक्रम, पण ते अगोदर कळलं पाहिजे. आता ह्या ज्या राहुटे आहेत ह्या किती दिवस इथे राहणार आहेत? आता ह्या रावट्या सर्वसाधारण ह्यामध्ये काही लोक रामनवमीपर्यंत राहतात, काही लोक चैत्र पौर्णिमेपर्यंत राहतात आणि काही लोक संपूर्ण सीझनच इथे एंड करतात. किती महिने म्हणजे किती दिवस नारायणगावची यात्रा पूर्ण झाल्याशिवाय साधारण जात नाही. किती महिने? आता सर्वसाधारण आता फेब्रुवारी साहेब आज 15 तारीख आहे, तर सर्वसाधारण एप्रिलच्या 25 तारखेपर्यंत राहा साहेब, एप्रिलच्या 25 तारखेपर्यंत 2.5 महिने. हो. कारण वैशाखी पौर्णिमा सर्वसाधारण 1 किंवा 2 तारखेला आहे, तोपर्यंत सीझन असतो, तिथून पुढे 4-5 तारखा चालतात वैशाखी पौर्णिमेच्या. काय बुकिंग कसं राहील किंवा नाही काय? बुकिंग आता कसं झाले, रावठ्या लागायचं नियोजन झालेलं आहे. अजून ह्याच्या ज्या बातम्या आहेत किंवा काही लोकांना माहीत झालेलं नाही, आता लोक फोन करतात का बाबा रावठ्या लागल्या का, रावठ्या लागल्या का, तर आम्ही म्हणजे माहिती देतोय. अजून पूर्ण रावठ्या लागलेले नाहीत, पूर्ण रावठे इथं आलेले नाही आहेत. कारण समजा काही एक्स वाय झेड एक तमाशा पाहिजे आणि त्यांचं इथं काही नाही नियोजन, तर ती लोक परत मागं जातील ना. आता इथं राहुट्या पूर्ण व्यवस्थित अपडेट व्हायला किंवा व्यवस्थित तुमचे कार्यालय 2 दिवस लागतील. आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीचं थोडी हालचाल असते आणि मग आता लोकांच्या तारखा काहींच्या चालू आहेत, काहींना कार्यक्रम आहेत, मग कार्यक्रमाचं नियोजन करून रावठ्या लावायच्यात. अशा हिशोबात 2 दिवसामध्ये इथं सगळं कंप्लीट रावठ्या पूर्ण होतील. तर तमाशाचा पूर्वीसारखा बाज राहिलेला नाही, उडत्या चाळीची गाणी होत असतात. यंदाच्या वर्षी नवीन काही आहे का साहेब? काय झालं माहिती आहे का, नवीन ह्या शब्दाचा अर्थ असा आहे का सर्वसाधारण आता पब्लिक काय झालं माहिती आहे का, गाण्याकथेचा कल चाललेला आहे. काय होतं, ज्याला काही कळत नाही ते बी खालून काय म्हणते, गाणी म्हणा गाणी म्हणा, ते ऐकून घ्यायलाच तयार नाही हो. बरं, कलाकार कसे आहेत, कलाकार सगळ्या बाजूनी कला सादर करण्याच्या तयारीत असतात, पण खालून प्रेक्षक जर ऐकत नसेल तर ते कलाकार तरी काय करणार त्याला. त्याच्यामुळं तो गाण्याकच कल चाललेला आहे सगळा. नाही तर आजही तमाशाचा बाज असे बरेच तमाशे आहेत का गणापासून भैरवीपर्यंत संपूर्ण कार्यक्रम करेक्ट बसलेले आहेत. अहो या 8-8 महिन्याचे तमाशे आहेत काही याच्यामध्ये, काही 7.5 महिने 7 महिन्याचे आहेत का, म्हणजे काही समजा 1 महिन्याचे असतील तो विषय सोडून द्या, पण जे 7 महिने 7.5 महिने पूर्ण सीझन कार्यक्रम करतात त्यांचा कार्यक्रम पूर्ण सुटेबल झालेला ना, बसलेला कार्यक्रम आहे ना, परफेक्ट असं आहे. आता या ठिकाणी जे अँगल लावलेले आहेत त्याच्यामुळे इथं वाहन पार्किंगला किंवा काय अडचण येणार नाही? नाही, आता इथं ही जागा 3रं वर्ष आहे साहेब, त्याच्यामुळं मागील 2 वर्ष काय अडचण आली नाही. त्याच्यामुळं मागील नियोजन करून माणूस पुढे जातो, तसं ह्या वेळेला नियोजन येणार नाही असा अंदाजच राहायचा. अडचण येणार नाही अशी खात्री आहे. खात्री आहे. नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये विविध फळमालकांच्या 30हून अधिक राहुट्या या ठिकाणी थाटायचं काम चालू आहे. यामध्ये विविध नामांकित फळमालकांनी आपली कार्यालय या ठिकाणी थाटलेली आहेत. महागाई खूप वाढते, त्यामुळे त्यांचं बजेट वाढतं आहे, कलाकारांना उचल द्यावी लागते. अनेकदा काही कलाकार उचल घेऊन दुसरीकडे जातात, फळमालकांचं नुकसान देखील होतं. ग्रामीण भागातली ही कला जिवंत राहण्यासाठी गावच्या यात्रा जत्रांमध्ये या तमाशाच्या बारीला बोलवलं जातं आणि ही तमाशाची बारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक गाजलेली जाते आणि प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये तमाशाच्या बारीला विशेष महत्त्व आहे. ही पारंपरिक जो हा खेळ आहे, ही लावणी आहे, हा तमाशा आहे, हे जतन करण्याचं काम केवळ फळमालकांचंच नाही तर तुम्हा आम्हा सगळ्यांचं आहे. ग्रामीण भागातला हा खेळ रुजला पाहिजे, वाढवला पाहिजे, यासाठी आपण सगळे मिळून सहकार्य करूया, यांना साथ देऊया. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे. स्वर्गीय विठाबाई भाऊमांग नारायणगावकर ह्या राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या होत्या, त्यांचं हे नारायणगाव गाव आहे. याच कलाकारांनी नारायणगाव हे नाव सातारा समुद्रपलीकडे नेलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींना सहकार्य करणं तुमची आमची जबाबदारी आहे. फळमालकांनो, महागाई जरी वाढली असली तरी पुन्हा मी सांगतो की जास्त प्रकारची रक्कम आकारली जाणार नाही. गावच्या लोकांना तमाशाची बारी पाहायला मिळावी आणि गावकऱ्यांनो तुम्ही देखील तमाशामध्ये आता पूर्वीसारखं वगनाट्य फारसा हे फार होत नाही. लोकांना फक्त गाणी आवडतात,
ह्या गाण्याची फरमाईश करताना महिला कलाकारांना त्रास होणार नाही याची देखील खबरदारी घ्या. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.